चला आज बनवूया अजिबात वाटण वगैरे न करता झटपट फक्त 10 मिनिटांमध्ये गवारची रस्सा भाजी। भाजी बनवण्यासाठी इथे कढईमध्ये तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे। जिरे मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे। त्यानंतर ठेचलेलं लसूण यामध्ये टाकून घेतलेला आहे। सोबतच एक छोट्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा सुद्धा तेलामध्ये टाकून व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। लसूण आणि कांदा आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा आणि लसूण छान असा लालसर होईपर्यंत परतून घेतलेला आहे। त्यानंतर इथे 1 चमचा एवढा हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेतलेला आहे। हा ठेचा सुद्धा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये काही बेसिक सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर इथे मी पाव चमचा हळद, 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि अगदी पाव चमचा एवढं फक्त काश्मीरी लाल तिखट टाकून घेतलेला आहे। याने रंग छान येतो भाजीला। त्यानंतर अगदी पाव चमचा एवढा गरम मसाला सुद्धा टाकून घेतलेला आहे। सगळे मसाले तेलामध्ये छान व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून मसाल्यांना तेल सुटेपर्यंत हे मसाले छान आपल्याला मंद आचेवरती छान असं तेल सुटेपर्यंत हे मसाले शिजवून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे। तर इथं बघा मी 250 ग्रॅम एवढ्या गवारच्या शेंगा घेतलेल्या आहेत। ही गवार स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून छान अशी कापून किंवा ह्या शेंगा तुम्ही हाताने मोडून सुद्धा घेऊ शकता। चला तर आता हे गवारीच्या शेंगा आपल्याला या मसाल्यांमध्ये टाकून छान अशा परतून घ्यायच्या आहे। तर साधारण 1 मिनिट ह्या मसाल्यामध्ये मी ह्या शेंगा छान अशा परतून घेतलेल्या आहे। त्यानंतर यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे। साधारण 4-5 चमचे एवढा मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता शेंगदाण्याचा कूट सुद्धा यामध्ये छान व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर आज आपण ही गवारच्या शेंगाची रस्सा भाजी अजिबात वाटण वगैरे न करता बनवणार आहे। त्यामुळे इथे मी शेंगदाण्याचा कूट सुद्धा टाकून घेतलेला आहे। शेंगदाण्याचा कूट छान असा मिक्स करून घेतलेला आहे। आता यामध्ये आवडीनुसार किंवा आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। तर इथं मी साधारण 1 ते 1.5 ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि कढईवरती झाकण ठेवून भाजीला 7 ते 8 मिनिटे छान अशी शिजवून घ्यायची आहे। तर इथे बघा 7-8 मिनिटे भाजी छान अशी शिजून घेतली। तर तुम्ही बघू शकता भाजी खूप छान अशी बनवून तयार झालेली आहे। भाजीला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आणि भाजीचा रस्सा सुद्धा अगदी परफेक्ट झालेला आहे। अजिबात वाटण वगैरे न करता आज आपण ही गवारची रस्सा भाजी बनवलेली आहे। ही भाजी भाकरीबरोबर 1 नंबर लागते। चला तर सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि भाजी मस्त गरमागरम खाण्यासाठी तयार झालेली आहे। चला तर मग तुम्ही सुद्धा अजिबात वाटण वगैरे न करता उन्हाळ्यामध्ये झटपट बनणारी ही गवारची रस्सा भाजी एकदा नक्की बनवून बघा। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।